हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बाप रघुमादेवीवर तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम
नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया सबळी नारायण हरे नारायण हरे हरे वीण जन्म नरकची पैजाणा माता पाहुणा ज्ञानदेव तुझे मूर्तीचे तार ज्ञानदेव तुझे मूर्तीचे तार नारायण हरे नारायण हरे भुक्ती मुक्तीचारी घरे त्यांच्या पार घुमाई गोपाल घुमाई जय गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई जाऊ दे नाही जाऊ दे जाऊ छान वाजवणं छान आहे बरं
नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरी वीण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड, गगनाहुनी वाढ नामाये. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. विठ्ठला नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरा तरुण बिंब फलाधरोष्ठात. पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि, मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि, यस्यास्ते हृदये संवित् तल्लक्ष्मीदृसिंहमहं भजे. कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम्, आनन्दसित्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वतीं.
नृसिंह विठ्ठल ज्ञात्वा आत्मानंदप्रदायिनं श्वासानंदात भिन्नत्व प्रत्यक् ज्योतिर्विभारवये यशसिद्धिनिषदातारं भगवत्प्रेम प्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्वासानन्दं प्रणम्यं योऽन्ता प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वदाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता मज साह्य येथे करावे देवा तुझी देवी सेवा सकळ गोवा उगवोनी तुझे देवी सेवा सकळ गोवा उगवोनी करावे देवा करावे तुझे देवी सेवा सकळ गोवा उगवोनी तुझी कुलदैवत भगवान लक्ष्मी नृसिंह सद्गुरु आनंद्यात्मानंद रंगनाथ महाराज सद्गुरु ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती महाराज आज उपस्थित तुम्ही सगळे महेशाची मूर्ती असणारे श्रोतेवर्ग अत्यंत सुंदर आणि पाहिजे तितका व्यवस्थित मृदंग वाजवणारे आमचे मृदंगमणी आवडला बरं मला तुमचा व्यवस्थित जिथे पाहिजे जेवढा पाहिजे बडल बडल नाही बाकीचे मृदंग बडवतात तुम्ही छान वादन करतात आमचे गायनाचार्य सगळे काळेच आहेत का इंगळे पण गावचेच आहेत ना या गावातले सगळे अत्यंत गुणवान असणारे टाळकरी इतर गावांमध्ये टाळकरी शोधावे लागतात इतर गावात महत्त्वाचा आनंद आहे की बाहेर फिरावं लागत नाही आणि ते गावातले असं गाव सापडत नाही बरं शक्यतोवर तुमचं हे आणि आमचे सुरेश भाऊ आमचे मोठे बंधू आहेत मोठे सर तुम्ही सगळे अभंगामध्ये हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे चुकलं का जागे आहेत की नाही इतक्या लवकर झोपायचं अर्ध्या घंट्यानं झोपायचं झोपायसाठीच आहे कीर्तन अभंग कोणाचा आहे माऊलींचा आहे आणि कोणत्या प्रकरणातला आहे हरिपाठातला आहे मला असं वाटतं की हे माहिती नाही असा माणूस साधारणतः सापडणार नाही ज्यांना माऊली माहीत नाही हरिपाठ माहीत नाही
मग त्याच्या चरणावर मस्तकच ठेवलं पाहिजे. आणि दुसरी अडचण अशी आहे की माहीत नसण्याची शक्यता पण आहे, कारण हरिपाठाचा पहिला अभंग माहीत असतो लोकांना आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम माहीत असते. मधले अभंग हे माहीत असण्याचे कारण कारण ते ऐकते कोण मधले अभंग. आणि मी कदाचित मुठ्ठे सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुमच्या गावामध्ये तुम्ही हरिपाठावर चिंतन करत आहात, बाकी ठिकाणी आपलं भागवत ठेवायचं आहे, ते सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, कोण ऐकतंय, कोण वाळ्या वाती वळतंय, कोणी घरचे विचार करतंय, कोणी नंतर झोपतंय. त्यामुळे एक तर मुळात भागवतही श्रेष्ठ आहे, त्याबद्दल विषय नाही, पण स्वरूप असं आहे की ते साधारणतः सोपं आहे आणि अवघडात कोणी जात नाही. मोहळाच्या मागे मोहळात, गांधील माशेच्या मोहळात हात घालायची हिंमत कोणी करत नाही. तुम्ही ती केली, याबद्दल तुमचे धन्यवाद दिले पाहिजे. कारण हरिपाठ हा प्रकार आपल्या माहितीनुसार फक्त उरकायचा असतो आणि हरिपाठ पुन्हा सप्त्यापुरताच असतो. सप्त्यात हरिपाठ, आणि तो सप्त्यामध्ये हरिपाठ झाल्याशिवाय पंगत बसत नाही, म्हणून हरिपाठ फक्त उरकायचा असतो. अशी पद्धत उरलेली आहे. तुमच्या गावात पद्धत बोलत नाही, पण बाकी ठिकाणी पद्धत अशी आहे, हरिपाठ वर्षभर त्या हरीकडे असते पाठ, म्हणून त्याला काही ते लोक म्हणतात हरिपाठ. आणि उरकायचा प्रकार आहे. सुरू केला की जे एक्सप्रेस सुटते, तर काय म्हणते, कोण म्हणते, कोणते शब्द, काही शब्द उलटे पालटे करून टाकतात, हे चालतंय. त्या तुलनेमध्ये तुम्ही हरिपाठाच्या अर्थाचं चिंतन करतात. आणि हरीकडे पाठ का हरीचा पाठ, षष्ठी तत्पुरुष, तुम्ही हरीचं चिंतन करता, हरीचं पाठ करता, ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. म्हणून मला जेव्हा यांनी सांगितलं सरांनी, तेव्हा मी म्हणालो की मी प्रयत्न करतो हरिपाठावरच अभंग घेण्याचा. साधलं तर हरिपाठावर अभंग करतो, नाही जमलं तर आपलं कुठलंही घेतो. आणि समजा मी घेऊन पाहतो नाही जमलं तर मुळात हे काळेचं गाव आहे आणि मी पितळ आहे, दोघांचं नुकसान व्हायचं काही कारण नाही, बरंच बरं आहे. पण हरिपाठ हे लोणी आहे आणि गाव कोणतं आहे? दुधाचं सार काय आहे आणि तत्वज्ञानाचं सार तुमचं. आणि म्हणून लोणी खाणारे लोक आहेत हे. तुम्ही लोक कोण आहात? मग जीवनातलं लोणी आहे का परमार्थातलं लोणी आहे का तत्वज्ञानातलं लोणी आहे? तुम्ही लोणी खाणारे माणसं आहात. आणि लोणी खाणारे लोक वृंदावनात गोकुळात राहतात, त्यामुळे तुम्ही त्या क्षमतेचे, त्या पात्रतेचे गोकुळातले लोक आहात. गोनाम इंद्रिया, म्हणून या इंद्रियांनाच गोकुळ म्हणतात. आणि जिथं लोणी आहे तिथे गोकुळ आहे. त्यामुळे जिथे गोकुळ आहे तिथे गोपाळ आहेत आणि गवळणी आहेत. ही अवस्था, गवळणी आणि गोपाळ ही अवस्था आहे. ती काही जात, गाव, नाव, वर्ग, रंग हे नाही. ती जीवनातली एक अवस्था आहे. अवस्था असते की नाही जीवनातली? लहानपणी लहानपण म्हणतात. पूर्वी लेकरू लहान असते, त्याला काय म्हणतात? लहानपण. मग लेकरू मोठं होते, मग काय येते? तरुणपण. मग पुढे काय येते? म्हातारपण. आणि त्याच्या पुढे सरपण. त्याच्या पुढे कोणतंच पण नाही. म्हातारपण संपलं की नंतर सरपण. या लहानपण, तरुणपण, वृद्धपण ह्या अवस्था आहेत. तशा परमार्थिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च अवस्था आहे गोकुळातली आणि सर्वोच्च स्थान आहे गवळणींचं. यथा व्रज गोपिका नाम, असं नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटले की सर्वश्रेष्ठ आचार्य भक्तीचे कोण आहेत? तर त्या गवळणी आहेत, गोपिका आहेत आणि गोपाळ आहेत. यांनी केलं काय? तर यांनी फक्त हरिपाठच म्हटला. तो हरिपाठ आपल्या जीवनामध्ये उतरवला. आणि मग त्या गोकुळामध्ये जो हरिपाठ त्यांना कळला तो आमच्या भाविकांना कळला पाहिजे, म्हणून स्वतः भगवंतांनी अवतार धारण केला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने. तो भगवंत ज्याने गीता सांगितली रणांगणावर, जेणे गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली.
तोच इथे कट्टेवर कर ठेवून समचरण असा उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनीच नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार धारण केला. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. त्यामुळे ज्ञानोबराय काय, भगवान पांडुरंग काय आणि गोकुळात लीला करणारे भगवंत काय हे एकच आहेत. फक्त कार्यभेदाने यांनी अवतार धारण केले. ज्ञानोबरायांनी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली पण ती उंच पातळीवर झाली. मग त्यांच्या भेटीला चांगदेव आले. चांगदेव कोण होते की ज्यांनी मृत्यूला 14 वेळा हुलकावणी दिली होती. 100 वर्ष झाले की त्यांनी आपला आत्मा सत्यलोकात नेऊन ठेवायचा आणि मृत्यूलोकात यमाचे दूत आले तर त्यांना याचं फक्त शरीरच सापडायचं. ते म्हणजे अरे याला मारायला आलो तो पहिलाच मेलेला आहे आणि ते गेले की पुन्हा घेऊन यायचं. पोलीस आले की वस्तू लपवायची, पोलीस गेले की पुन्हा आपलं बाहेर काढायचं. असं 14 वेळा हुलकावणी दिली. आणि त्या चांगदेवाला जेव्हा चांगदेव शरण आले तेव्हा त्यांच्यासाठी 65 लिहिली. चांगदेवाचा अधिकार कोणता आहे? साधा अधिकार लक्षात घ्या. चांगदेव भेटायला आले ते कोणत्या गाडीमध्ये आले? रिक्षामध्ये आले का कॅबमध्ये आले का एखादी ट्रॅक्टरवर बसून आले? ते वाघावर बसून आले. वाघ म्हटलं की आपण त्याला आलिंगन देतो नाही का? वाघ भेटलं की भेटा वाटते त्याला. माझी आहे जातीची मज भेटू कोणी. वाघ म्हटलं की तिकडंच लपायला जागा छिद्र पाडून लपावं लागते. त्या वाघावर बसण्याची क्षमता ज्याची आहे त्याचं नाव चांगदेव. ज्याने सगळ्या भूतमात्रावर विजय मिळवला ते चांगदेव. त्यांच्या हातामध्ये काय होतं? मोबाईल. हातामध्ये चाबूक होता आणि तो होता सापाचा. बघा जमतंय का आपल्याला? तो अधिकार ज्यांचा आहे त्यांच्यासाठी चांगदेव 65 आहे. त्या स्तरावर जेव्हा ज्ञानोबरायांसाठी त्या स्तरावरच्या लोकांसाठी अभंग लिहिले. ताटीचे लिहिले, ते मुक्ताईनं लिहिले ज्ञानोबरायासाठी. त्यांची उंची ती. आता या सगळ्यांसाठी सगळं झालं. ज्ञानेश्वरी पण झाली. पण ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानेश्वरीचे अधिकारी पण एका उच्च स्तरावर आहेत. मग कृपा दया वाटली आमच्या निवृत्तीनाथ महाराजांना. म्हणे माऊली तुम्ही सगळ्यांसाठी सगळं लिहिलं पण आमच्या भोळ्या भाविकांसाठी काय? आमच्या खेड्यात राहणाऱ्यांसाठी काय? आमच्या सामान्य दीन दुबळ्यांसाठी काय? दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. आणि दिन कोणाला म्हणायचं आणि दुबळे कोणाला म्हणायचं? जे इंद्रियाच्या आधीने त्यांना दिन म्हणतात. इंद्रियाचे दिने आम्ही गेलो नारायणे त्याला दिन म्हणायचं. आणि हे दीन दुबळे जे आहे त्यांच्यासाठी काय? मग तो लिहिला हरिपाठ. मग छोट्यांसाठी लिहिलं म्हणजे तो सोपा आहे का? सर्वात अवघड ग्रंथ जर कोणता असेल तर तो हरिपाठ आहे. रोज म्हणतो म्हणून किंमत नाही. शास्त्र असं आहे अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. म्हणजे जो माणूस रोज भेटतो त्याची किंमत आपल्याला नसते. तुम्हाला माहिती आहे का? मलयगिरीवर चंदन आहे. ते जे चंदन आहे की नाही ते कसं असते माहिती आहे का? एक पातेलं एखादी कढई भरून मोठं गुळाच्या कढया राहायच्या ना पहिल्या. एक कढईचं मध्ये तेल टाकायचं आणि ते गरम करायचं. किती? ते जवळपास 100 डिग्री सेल्सिअसवर पाणी तापतं. हे तेल तापतेचं तापमान किमान 2000, 5000, 10000 सेल्सिअसला तापवायचं आणि मग तिच्यामध्ये बोट घालून पाहायचं. थंड थंड लागते. थंड लागेल इतकं गरम केल्यानंतर एवढं गरम केलेलं जे तेल आहे त्या तेलामध्ये फक्त 1 थेंब चंदन टाकायचं मलयगिरीवरचं. एवढं मोठं तापलेलं जे तापण्यासाठी क्विंटलभर किमान लाकडं जाळावं लागले ते तेल शीतळ होते. बुंद एक टाकता शीतळ होय. एवढा मोठं ते करू शकते. पण त्याच मलयगिरी पर्वतावर हे जे चंदन मिळते हे चंदन घनफुटामध्ये करोडो रुपये, लाखो करोडो रुपये त्याचा भाव आहे.
पण तिथली जी बाई आहे ती चंदनाचे झाडं तोडते, तिच्यावर चहा करते ते तापवून, कारण किंमत नाही. पंढरपूरचे लोक चंद्रभागेत स्नान करत नाही, प्रयागचे लोक प्रयागच्या त्रिवेणी संगमावर स्नान करत नाही, घरात नळ योजना जलस्वराज्य त्याच्या तळाच्या खाली त्या पाण्यामध्ये आंघोळ करतात, कारण किंमत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. तसं हरिपाठ हा इतका श्रेष्ठ आहे की याच्या पुढे सगळे ग्रंथ फिके पडतात. पण तो हरिपाठ आपल्याला रोज म्हणायला लावला म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही, कदर नाही, आपल्याला तो समजत नाही, महत्त्व नाही. आपला हरिपाठ म्हणजे उरकायचा कार्यक्रम आहे आणि तो पुन्हा केव्हा सप्त्यातच म्हणतात. आपण रोज कुठे म्हणतोय? रोज म्हणत नाही, सप्त्यातही पंगत बसायची वाट सुरू असते. एका ठिकाणी पंक्तीत इकडे हरिपाठ चालून तिकडे पंक्तीत लक्ष चालू. झालं का, राहिलं का, वाढलं का, बसायचं का, लक्ष तिकडं. त्यामुळे हरिपाठाची किंमत नाही. पण तुम्हाला सांगू, हरिपाठावर मोठ्या मोठ्यांची बुद्धी गुंग झाली. आजपर्यंत कुठलाही विद्वान माणूस असं सांगू शकला नाही की मी हरिपाठातल्या एखाद्या अभंगाचं व्यवस्थित चिंतन करू शकलो, असं सांगणारा एकही माणूस आजपर्यंत नाही. बुट्टेसर खंदारकरांचं हरिपाठावरचं विवरण आहे. 3च अभंगावर एवढं मोठं पुस्तक लिहिलं त्यांनी. 3च अभंगात एवढं पुस्तक झालं. तेही ते पुन्हा म्हणतात की मी परिपूर्ण करू शकत नाही, विश्लेषण करू शकत नाही. धुंडा महाराजांनी हरिपाठ विवरण लिहिलं आहे, तेही मोठं आहे. पण तेही सांगतात की मी लिहिलं पण मी फार कमी लिहिलं, काहीच लिहू शकलो नाही, इतकं त्यांचं वर्णन आहे. त्यामुळे हरिपाठाला इतका श्रेष्ठ ग्रंथ नाही. हरिपाठात सगळ्या तत्त्वज्ञानाचं सार आलंय. लोणी आहे लोणी, दूध आहे, तूप आहे तूप. तूप म्हणजे सार, लोणी म्हणजे सार. हे सार जे काढलंय त्याचं नाव आहे हरिपाठ. विठ्ठला तुम्ही चिंतन करत आहात, तुम्ही माझ्या पुढे आहात, पण तोडक्या मोडक्या शब्दावर आपण या अभंगाचं थोडंफार चिंतन आपल्या निर्धारित वेळेत करू. कारण 10:30ला मला संपवायला सांगितलं आहे, 10 वाजले. अर्ध्या घंट्यात मी चिंतनाचा प्रयत्न करू. महाराज म्हणतात की जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात पहा, दुर्लभ मानलेल्या आहेत. दुर्लभ कशाला म्हणायचं? काही गोष्टी अशक्य असतात आणि काही गोष्टी दुर्लभ असतात. जसं अजापुत्र आहे, वंध्यापुत्र आहे, सस्यशृंग हा सस्याचे शिंग आहेत, मृगजळाचं पाणी आहे, रज्जूवरचा सर्प आहे. हे सगळेजण कोणत्या प्रकारात येतात? अशक्यमध्ये येतात. शक्यच नाही, त्याला अजातवाद म्हणतात. ते नाहीच. दोरीवरचा साप हा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत उजेड टाकून बॅटरीला आपण बघत नाही तोपर्यंत आहे. म्हणजे प्रतीती कालामध्येच तो रज्जू सर्प आहे. एकदा प्रतीती बदलली म्हणजे कळलं की ही दोरी आहे. आता रज्जू सर्प हे उदाहरणं कळतात की नाही काय माहिती. मी एका मुलाला विचारलं, अरे रज्जू सर्पाबद्दल तुला काय माहिती आहे? तो म्हणाला, आजकाल ती मला भेटतच नाही आहे, आजकाल ती माझ्या कॉलेजमध्ये येतच नाही आहे. त्यामुळे ते कळणंही आता अवघड होऊन बसलं आहे. शब्दांचे अर्थ लागले पाहिजे ना. त्या मुलीला सांगितलं की पुरण घे आणि वाटीत बैस. तिनं पुरण घेतलं आणि सगळ्या गल्लीमध्ये जाऊन वाटून आली, सगळ्या गल्लीत. मग आई वापस आली आणि आई म्हणली पुरण कुठे? म्हणे वाटलं. का बरं? तू म्हणे वाटीत बैस. वाटून पुन्हा बसली. ते वाटणं म्हणजे असं वाटणं होतं. शब्दाचे अर्थ कळावे लागतात. शब्दाची पाडी ते वाडे तेने अनुभवावी. बिंब तरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थो फुगडे. शब्दाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून माऊलींनी स्नेहानं कृपेनं शब्द प्रसवले ते हरिपाठ. दुर्लभ काही गोष्टी असतात ज्या अशक्य नाही आहेत पण मिळणं सोपं नाही. 2000ची नोट सहजासहजी आपल्या पाण्यात येते का 20ची नोट पाण्यामध्ये येते? 10ची नोट जास्त खराब, 2000ची नोट सुरगळलेली मुरगळलेली फाटलेली लिहिलेली सापडते का? आणि 20ची 50ची 100ची, कारण त्याचा वापर जास्त आहे. ती आहे पण सहजासहजी मिळत नाही.
एखादा माणूस काही काही गोष्टी, सोनं आहे, हिरा आहे, हे मिळतच नाही असं आहे का? पण दुर्लभ आहे. म्हणून काही गोष्टी दुर्लभ मानलेल्या आहेत. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. संतांची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणजे भारताला जर विचारलं तर ते म्हणाले 3 गोष्टी दुर्लभ असतात. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्यत्व दुर्लभ आहे, मुमुक्षत्व दुर्लभ आहे आणि संतांची भेट दुर्लभ आहे, संतांचा संग दुर्लभ आहे. असे वेगवेगळ्या ग्रंथांनी, वेगवेगळ्या शास्त्रांनी दुर्लभ कशाला म्हणायचं असं अनेक ठिकाणी अनेक गोष्टींना सांगितलं आहे. पण या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी वेगळाच एक दुर्लभ सांगितलंय की दुर्लभ कोणाला म्हणायचं. म्हणजे जो सापडतो पण एखादाच असतो. मुळात परमार्थामध्ये येणारेच कमी येणारे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वित्ति तत्वता. आस्थेचिया महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिला तिरी विपाईला पाहे. मुळात परमार्थामध्ये नामस्मरण करणारे, चिंतन करणारे फार कमी आहेत आणि त्याच्यातला एखादा भगवंताला जाणतो म्हणजे पैल तीराला पोहोचतो. मग असे असताना इतके विरळे असतात म्हणून दुर्लभ गोष्ट त्यांना म्हणायचं की जे असतात पण विरळे असतात. विरळाए सा कोणी विरळा ऐसा कोणी म्हणून जे विरळे असतात असे विरळे असणारे लोक दुर्लभ आहेत. भेटतात पण अतिशय कष्टानं भेटतात. संतामृत सुख सेवेल आस्था जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटीनं होईल गायसे कैसे आने भेटत तिथे साधू. मग असा विषय चालला की दुर्लभ कोणाला म्हणायचं तर ज्ञानोबाराय या अभंगामध्ये दुर्लभ अशाला म्हणतात की जो नियम करतो तो दुर्लभ. मुळात माणसाला नियम आवडत नाही, नियमात राहणं माणसाला आवडत नाही. नियम म्हणजे बंधन. मला सांगा, गाडी चालवणारे ड्रायव्हर पाहिले असतील तुम्ही, आपणच चालवतो. गाडी चालवत असताना रस्त्यामध्ये चौक लागतो आणि तिथं ते लाईट लागलेले असतात, लाल लाईट आणि हिरवा लाईट. लाल लाईट लावला की थांबा, दुसरा लाईट लागला की जा. पण तिथं जर कॅमेरा नसला आणि तिथं जर पोलीस नसला, ट्रॅफिक पोलीस, तर आपण थांबतो का? आपण गाडी तशीच पुढे दामटतो. कुठे असंच नियम आहे. मुलांना सांगतात कॉपी करायची नाही आणि थोडं शिक्षकाला इकडे तिकडे जाऊ द्या. मुलं काय करतात? नियम पाळतात का? लगेच एकमेकाच्याकडे तोंड घालतात. आपल्याकडे बाया शेतामध्ये गेल्या निंदायला, मालक समोर उभे तोपर्यंत एकूण एक गवत उपटणं सुरू आहे आणि मालक का इकडं तिकडं फोनवर गुंतला की इकडं 5च्या 5 सोडतात, 5-5 फूट सोडून उड्या मारतात पुढे. सोडतात का? नियम पाळतात का? तुम्ही पगार घेतला तेवढं काम केलं पाहिजे, पाळतात का? आता पारा आहे का तुमच्याकडे? वेळ हप्त्यातला पारा चालू आहे का? पारा नाही घेते. बरं,
मग आता आपण नामस्मरणावर सांगून राहिलो, बिना पाऱ्याचं चाललंय. नामस्मरणाचा आत्माच नाही इथे. पुढच्या वर्षी करा प्रयत्न. आणि पाऱ्याला माणसं लावू नका बरं. पारा रोजान द्यायचा विषय नाही आहे. पारा तुम्हीच चालवायचा आहे, पण पारा आवश्यक आहे नामस्मरणाचा. आणि संधी आहे ती, वर्षभर आपण करत नाही, केला पाहिजे. पण आमच्या गावाकडची गोष्ट सांगतो. तो पारेकरी विणेकरी उभा होता. त्या विणेकऱ्याला सांगितलं की दुसरा आल्याशिवाय तू सोडायचा नाही. आता तो तिकडे दुसरा आलाच नाही आणि नियम होता ते मंदिर सोडून जायचं नाही. विणेकरी ज्याचा नंबर आहे त्याच्या घरी तिथं बोलावं गेला. एका विणेकऱ्यानं असंच आमचं दर्शन घेतलं. धोतरनेसच जा बरं हा विणेकऱ्याला. आणि सुरुवातीला जे चाल घेतात ना धोतरनेस उद्यापासून काही फरक पडत नाही. मग त्या विणेकऱ्यानं असं घेतलं विणा, इकडे तिकडे फिरला. आणि मी म्हटलं ती जा आता तिकडे उभे राहा. ती जा तिकडे उभे राहा म्हणजे त्याला वाटलं आता घरीच जायचं. विणा घेऊन ते घरी गेले. कीर्तनात उभं राहायचं होतं. नियम कुठेही असो, नियम लोक प्रतिनियम काढतात. नियम बनवला की त्याच्यावर पळवाटा शोधलेले असतात. सरकारनं कायदे काढा. आता ते मध्यंतरी मीटर आणले होते, मीटर होते, लोक मीटर मागे करू लागले, आकोडे टाकू लागले. मग इलेक्ट्रिक मीटर आणले, लोकांना रिमोटनं मागे केले. मग त्याच्यावर तो आणखी काही आणलं, त्याच्यावर लोकांना औषध शोधलं. म्हणजे कोणतंही काही आणा, नियम बनवला की लोक तो नियम तोडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे लोकांना नियम पाळणं आवडत नाही. जोपर्यंत कोणाचा धट्ट्या असेल वरतून तोपर्यंतच नियम पाळला जातो. पोलीस असतील, काही शाळेत शिक्षक असतील, गावात सरपंच पाहत असतील, घरात वडील पाहत असतील तरच लोक ऐकतात. बाया नवरा बाहेर गेला की भजे करून खातात. काही बोंडण भजे. आणि तो असताना मग म्हणतो उपाशी सकाळपासून. तो गेला फक्त जाऊ द्या बाहेर, हिनं भजे ठेवलेच पाहिजे. बोंड. नियम पाळणं हा माणसाचा स्वभाव आहे. याचं कारण असं आहे, वेदांत असं म्हणतो की मुळात माणूस मुक्त होता. तो त्याचं स्वरूप जे होतं सत चित आनंद रूप होतं. आणि त्या स्वरूपापासून तो ढळला, च्यूत झाला, खाली आला, जीव झाला. म्हणजे त्याला उपाधी लागली अविद्येची. आणि तो जेव्हापासून खाली आला तेव्हापासून तो दुःखी झाला. त्याच्या मागे दुःख लागलं. कोणताही माणूस घ्या, दुःखी आहेच. जगात सगळेच आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुःखी आहे, नाही त्याच्याकडेही तोही दुःखी आहे. ज्याचं लग्न नाही झालं तो दुःखी, लग्न झालं त्याचं काय. मोठ्याला समोर आले तुम्ही, तुमचे काय अनुभव आहे का. ठीक आहे, ज्यांचे लग्न झाले तेही दुःखी, नाही झाले तेही दुःखी, आणि ज्यांचं ऊन मोडलं त्यांचं काय दुःखी. दुःख आहे स्थायी भाव आहे. कारण माणूस मुळात आनंद रूप आहे. आनंद रूपत्वात. आणि मग माणूस दुःखात आला तसा माणूस बंधनात आला म्हणून दुःखी आहे. पोलिसांनी पकडून दिलं हातकड्या घालून. आवडतं का कोणाला. भूषण सांगतो का मला हातकड्या होत्या म्हणून. हातकड्या आवडतात. खोलीत कोणना आवडते का. जेलमध्ये बसणं आवडते का. माणसाला बोकळं राहावं वाटते. बैलाला जनावराला सुद्धा दावे कासरे आवडत नाहीत. सोडलं की पळतात. याचं कारण असं आहे, कुठल्याच जीवाला बंधन आवडत नाही. म्हणजे नियमात राहणं आवडत नाही. कारण माणूस मुळात बंद होता, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या चंद माझे तो आला. मग असं असताना माणसाला जर नियम आवडत नाही, कुठलाच नियम आवडत नाही. बघा आमच्याकडे एका गावामध्ये एका माणसानं काय केलं, त्या माणसाच्या वडिलांचा नियम होता की रोज देवाची पूजा करायची. कारण नारदांनी सांगितलंय की देवाची पूजा केली पाहिजे. पूजा आदी शुगरगा हा नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय. त्यामुळे ते रोज पूजा करायचे. एकदा प्रसंग असा आला की त्यांना गावाला जायचं आहे. ते मुलाला म्हणाले की हे पाय, मला आपला घराचा नियम आहे, इतके वर्ष मी 50-60 वर्षापासून नियम पाळला. एक 4-5 दिवसाकरता मला बाहेर जायचं आहे, 8 दिवस लागू शकतात. तर तू रोज पूजा करत जाय. पूजेचा नियम माझा पाळ. याला नियमाचा कंटाळा आणि पूजेचा कंटाळा. सकाळ झाली
हा उठलाच तयार नाही, पांघरून घेतला अंगावर आणि झोपलेल्या माणसाला उठवता येईल, झोपलेल्याच्या सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही, हा उठायला तयार नाही. मग तिच्या आईनं त्याला लाथा मारल्या, पांघरून ओढलं, काढला बाहेर, म्हणे पिंट्या पूजा कर. आता पिंट्याला पूजा करायला सांगितलं कंटाळा. मग त्यानं पहिले काय केलं, पूजेला बसला, देव मांडले. मग एक एक देव त्या देवघरातून खाली काढायचा, त्याच्या अंगावर पाणी टाकायचं, पुन्हा तो ठेवायचा. तो दिवस पार पडला. दुसऱ्या दिवशी म्हणे आता पुन्हा आईनं उठवलं, पूजेला बसवलं. आई म्हणते पूजा केल्याशिवाय राहायचं नाही, पूजा करावंच लागेल. हा म्हणतो आता देवाला धरायचं, खाली आणायचं, बुचकळायचं पाण्यात, त्याच्यावर पाणी टाकायचं, पुन्हा ठेवायचं. याच्यापेक्षा या देवानं जर आपण स्वतः एकट्याने आंघोळ केली तर एकदम सगळे देव JCBचा पंजा असतो ना, तर देव बंदे खाली ओढले आणि संधे पात्रात घेतले आणि धड 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 पाणी टाकलं धबधब्यासारखं, आणि बंदे ओले केले, भिजवले, ठेवून दिले. फुलं उधळले नाही, फुलं टाकले नाही, फुलं वाहिले नाही, फुलं उधळले. गंध त्याच्या अंगावर फेकलं, कोणाच्या नाकात, कोणाच्या तोंडात, कोणाच्या कुणीकडे जाओ. मग तिसऱ्या दिवशी पुन्हा आईनं उचललं, पूजा कर. आता त्याच्या घरात पाणी जे होतं ना, विहीर होती नदी अंगणामध्ये, विहिरीतून पाणी आणावं लागत होतं. हा म्हणला आपण जायचं, विहिरीमध्ये बादली टाकायची, ते पाणी शेंदायचं, ते इकडे आणायचं, ज्यांच्या बोडक्यावर उतरायचं. त्याच्यापेक्षा यायनंच तिकडे गेलं तर काय हरकत आहे. हे सगळेला देवाला उचललं, त्यानं विहिरीवर नेलं. मग विचार केला आता आपण विहिरीवर खाली पाणी टाकायचं, वरून दोर सोडायचा, बाटली पोरा पाणी काढायचं, ज्यांच्या अंगावर वर टाकायचं. त्याच्यापेक्षा यांनीच खाली गेलं तर काय घोर आहे. यांना सगळे देव बादलीत टाकले आणि देव सगळे खाली सोडले. खाली सोडले तर खालच्या बाजूला त्यानं देव मोजून सोडले आणि वर येताना एक देव कमी भरला. त्यात एक हलका देव होता पत्र्याचा, त्याला यंत्र म्हणतात, यंत्र गेला वाहून. वर मोजले देव सगळे, पुसले, नेऊन ठेवले. चौथ्या दिवशी आईनं उठवलं. आई म्हणे उठ पूजा कर. हा म्हणतो आता पूजा बंद. का बरं? म्हणे देवायला सुतक पडलं. कसं काय? म्हणे भावकीतला एक मेला म्हणे त्याच्या, काल बुडून मेला, बुडून त्याच्या भावकीत सुतक पडलं. मग आता म्हणे सुतक बंद. पण त्याची आई म्हणे नाटकं करू नको, उठ उठ, नाटकं नाही करायचे, कर पूजा. आता आईसमोर जमत नाही. मग त्यानं उगीच कानाला फोन लावला, मिस कॉल दिला सासूला. आणि सासू करता सगळ्यात जीवलग प्राणी कोण असतो? तो जावई. जावयाचा फोन आल्यावर सासूनं फोन केला. तिला म्हणणंच आहे म्हणून या इकडं, याला तेच पाहिजे होतं. हा म्हणतो आईला सांग. मग त्या बाईनं विहीन बाईला सांगितलं की जावयाला पाठवा. तिला बोलताना आलं. हा म्हणला सासूनं बोलावलं. हा तिथं गेला. कुठे? सासूरवाडीला. तिथं मस्त त्या दिवशी मस्त बासुंदी खाल्ली, उडदाचं वरण, बासुंदी सगळं खाल्लं आणि झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सासूबाई म्हणते तुम्ही आले, पण तुमचे सासरे मामनजी सध्या गावाला गेले, आपल्या घरातली देवपूजा तुम्ही करून टाका बरं. आता देवाची पूजा करायला भेटली. आता म्हणे घरी तेच होतं, इथं तेच होतं. मग 1-2 दिवस ती पूजा केली, तिला कंटाळा. मग त्याची पूजा सुरू असताना शेजारच्या घरची बाई आली. ती म्हणे साखर मागायला चहाला. तिनं पाहिलं कोण पूजा करतंय? म्हणे जावई. वा काय गुणाचा जावई आहे, पूजा करतो. जावई बापू आमच्याही घरची पूजा करा. डोक्याला हात. तो नियम पाळायचा नव्हता, तर इतके नियम मागे लागले. मग उठला म्हणे आता जगायचंच नाही आपल्याला. विहिरीवर गेला, दगड बांधला, उडी मारायची. एका म्हातारीनं पाहिलं. म्हातारी म्हणते अरे पोरा थांब, पोरा थांब, पोरा थांब. अरे जीव फार दुर्लभ असते. म्हणत दर देह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. अरे मरू नको रे, मरू नको रे. तुला मी नुसती सांभाळते, फुकट खाऊ घालते, पोसते. तू माझ्या घरी राह, तू फुकट खाय, काहीच करू नको, फक्त पूजा करत जाय. विठ्ठल विठ्ठल. आणि नियम कुठला
कुठलाच परमार्थातला असो की व्यवहारातला असो, घरातला असो की बाहेरचा असो, कुठलाच नियम न पाळणाऱ्या या जीवाला, या माणसाला ज्ञानोबराय उपदेश असा करतात की तुम्ही नियम पाळा पहिल्या चरणात. माणसाला नियम पाळणं आवडत नाही, नेम करणं आवडत नाही, पण नेम करण्यामध्ये खूप फायदा आहे. शासनानं कायदे केले, भारत सरकार जे चाललं ना, 2 प्रकारचे कायदे, इंडियन पिनल कोड आणि दुसरं CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड. मग कायद्याचे पोलीसही काम करतात, ते कायद्याच्या म्हणजेच नियमामध्ये. नियम पाळले तर आपल्याला शिक्षा नाही आणि नियम तोडले तर आपल्याला शिक्षा होते. त्यामुळे शासकीय यंत्रणा चालते नियमानं, कुठल्याही ऑफिस चालते नियमानं, व्यवहार चालतो नियमानं, लग्न कार्यातही नियमाचं पालन, सप्त्यामध्ये पण नियमाचं चालन. त्यामुळे नियम पाळण्यामध्ये फार फायदा आहे. व्यवहारात सुद्धा फायदा होतो, परमार्थात होणार नाही का बरं? त्याला कैमुत्तिक न्याय म्हणतात. व्यवहारातही होतो. दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्यानं काय करावं, तो साधूकडे गेला एका आणि म्हणे माझा उद्धार कसा होईल? तो म्हणे परमार्थ कर. म्हणे म्हणजे काय करायचं? म्हणे काहीतरी रोज कर, देवाचं आठवण रोज केली पाहिजे, नित्य नेमानं केली पाहिजे. कशी करावं? म्हणे वारी कर. हा व्यापारी म्हणे माझं दुकान आहे, मला इतका वेळ मिळू शकत नाही, मी दुकान बंद ठेवू शकत नाही. म्हणे कीर्तन ऐक, म्हणे दुकान सोडू शकत नाही. मग म्हणे पुस्तक वाच, म्हणे मला वेळ नाही, गिऱ्हाईक करावं लागतात. मग म्हणे जप कर, म्हणे लक्ष लागत नाही. साधूनं काहीही सांगितलं तर तो नाहीच म्हणायचा. पण साधूला दया असते, साधूचं लक्षणच दया आहे, स्वभावच दया आहे त्यांचा. मग साधू म्हणाले एक काम कर. ते थकले, ते म्हणे काही सांगितलं तू नाहीच म्हणतो. एक काम कर, कुठला तरी नियम कर, तुला वाटेल तो कर, पण रोज कर. कुठला तरी नियम कर. म्हणे कोणता करू? मग तूच ठरव. मग तो म्हणे हे पा, सगळे नियम पाळणारा एक माणूस आहे माझ्या शेजारी राहतो, तो कुंभार आहे. तो कुंभार गंध लावतो, माळ घालतो, एकादशी करतो,
सगळ्या वाऱ्या करतो, नाथाची, पंढरपूरची, आळंदीची, कीर्तन ऐकतो, ज्ञानेश्वरी वाचतो आणि नियमानं सगळंच करतो, पाप करत नाही, चुकीचं वागत नाही, मग तो सत्पुरुष आहे. आणि तुम्हीच तर म्हणता त्यांचं दर्शन पाहिलं, दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष हा, अशा संतांचं दर्शन घेतलं तरी पण पुण्य होते. मग पुण्य होते, मग त्याचं दर्शन घेतल्यावर मला पुण्य होईल आणि पुण्याच्या फळाने माझा उद्धार होईल. बरोबर का? साधू म्हणाले बरोबर, हरकत नाही, घेत जाय. हा सकाळी उठायचा आणि आपल्या त्या बाजूला जाऊन त्या कुंभार मामाचं दर्शन घ्यायचं, म्हणायचे राम राम ओ राम 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 राम, पण निघायचे. असं रोज चालायचं. सकाळ झाली की त्याच्या घरी जायचं, घरासमोर जायचं, दर्शन घ्यायचं, निघायचं. असं बरेच दिवस चाललं. एक दिवस ते कुंभार रस्त्याने येत असताना त्याला माती काढता काढता, दुपारच्या वेळेस माती काढताना त्याला असं लक्षात आलं खोदताना की एक हंडा सापडला सोन्याचा, त्यात मोहरा होत्या. आता त्या हंडा जर घरी नेतो तर लोक पाहतात, लगेच पोलिसला सांगतात, हिस्से मागतात. यांना तिच्यावर लगेच माती टाकली, तो तसंच पुरून ठेवला आणि मग सांगितलं की आपण उद्या सकाळी सकाळी येऊ, कोणाचं लक्ष नसताना, आणि आपण तो हंडा काढून घेऊन जाऊ. मग तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता उठला आणि 4-4:30लाच तो उठल्याबरोबर नदीकडे गेला. बायको म्हणे आज इतक्या लवकर कसं काय? तो म्हणे ती माती जास्त पाहिजे म्हणे आज, आणि सकाळी सकाळी माती खोदणं जरा नरम जाते, नरम, म्हणून मी लवकर जाऊन खोदतो, असं सांगून तो खोटं बोलून गेला. याची वेळ झाली या व्यापाऱ्याची तोंड पाहायची. नियम, तोंड पाहिल्याशिवाय दुकान उघडायचं नाही. दुकानाला उशीर होऊ लागला. मग हा म्हणे घरी गेल्यावर तो म्हणे कुठे आहे? तिची बायको म्हणे ते आज माती आणायला गेले. हा म्हणे किती वेळ लागल? नाही म्हणे खूप मोठी माती आणायची, त्यांना वेळ लागणार आहे. मग त्याची वाट पाहिल्यापेक्षा आपणच तिकडे जाऊन येऊ. व्यापारी होता ना, हा तिकडे गेला आणि तो माती खंदत होता. असा खाली उतारावर तो होता आणि हात वरून डोंगरावरून त्यानं वरूनच पाहिलं, तोंड पाहिलं, निघाला. राम राम ओ राम 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 राम. आता हे घाबरलं ना, हे चोरून पाहत होतं, त्यानं वरून पाहिलं, राम राम म्हणला. तो ने अहो काय काय? नाही पाहिलं पाहिलं पाहिलं, येतो मी येतो, पाहिलं पाहिलं येतो. त्यातला म्हणायचं काय पाहिलं? तोंड पाहिलं. याला वाटलं आपला हंडा पाहिला. तो म्हणे अहो इकडे या. नाही काही नाही काही नाही, मी कळलं मला आता, पाहिलं पाहिलं, झालं काम माझं, पाहिलं. आता का हा गावात गेला आणि बोंबलला, पोलीसची गाडी येते धरायला. आता तो पुढे पळतो दुकान उघडायला आणि हा कुंभार लागला मागे पळायला त्याच्या पकडायला की बातमी फोडू नये. हा तो पळतो, हा पळतो, शेवटी कुंभारानं त्याला पकडलं, धरलं, उभं केलं. म्हणे पा तुम्ही जरी पाहिलं ना कोणाला सांगू नका. ते म्हणे नाही यात काय सांगा पोहायचं आहे, सगळ्याला माहिती आहे, मी सांगणार आहे रोज, मी पाहिलं म्हणून रोज सांगतो, मी लोकांना पाहून आलो म्हणून मी रोज सांगतो, आज पण सांगणार. म्हणे काय पाहिलं? याला वाटत जा हंडा आणि त्याला वाटायचं तोंड. दोघांचा संवाद चालला. शेवटी हा म्हणे बा अर्ध देतो तुला, पण सांगू नको कोणाला. आता त्यातला व्यापारी जागा झाला. म्हणे काय देतो? म्हणे हंड्यातलं. हंडा कुठं आहे? तिथं आहे. आता याला माहिती भेटली. हा म्हणे अर्धा नाही, जास्त लागल, आता सांगत नाही मी कोणाला. मग तो म्हणे बापा लागल तेवढं घे, पण सांगू नको. एक नियम केला तोंड पाहायचा, तर लौकिक फायदा झाला. ज्यानं व्यवहारामध्ये नियम पाळले, शासनाचे पाळले, कोरोनाच्या काळात नियम पाळले की नाही, मास्क लावायचं, हात धुवायचे, तोंड कोणाचं तोंड पाहायचं नाही, भेटायला जायचं नाही, पाहुण्याला ओळखत नव्हते, जावयाला येऊ देत नव्हते, पोरगी आली तर हाकलून द्यायचे. मग इतके नियम पाळले. जर व्यवहारात जर नियम पाळले तर फायदा होतो, तर परमार्थात किती फायदा होईल. विठ्ठला म्हणून जेव्हा ज्ञानोबरायांना विचारलं की माऊली आम्ही काय करावं सामान्य जीवाने, आम्हाला तर काहीच येत नाही हो, तुम्ही जर ब्रह्मज्ञान सांगायला लागले तर आम्हाला कळत नाही. घटापटाचं ज्ञान सुरू केलंय, बाद समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण, अंतःकरण, त्याची वृत्ती, त्याचे परिणाम, त्याच्यानंतर श्रवण मनन निधिध्यासन, आणि किती जड शब्द, असत्वापादक आवरण, आभानापादक आवरण, हे सगळं ऐकताना आम्हाला झोपच खूप छान लागते.
बरं, कर्म करायला जायला तर आम्ही कर्माचे अधिकारी नाहीत. कर्म फार सूक्ष्म आहे, कर्म करू शकत नाही. योग करायला जावं तर कीर्तनात बसलो तर आम्ही 10 वेळा तंगडी लंबी करतो, खाली करतो, वर करतो, 25 आसनं तेव्हा करतो. योगाच्या आम्ही काही कामाचे नाही. योगाच्या वाटा निघाले गा सुबाटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला, आम्ही त्याच्या कामी नाही. मग आम्ही काय करायचं? महाराज म्हटले, पा जगाचा नियम आहे असा की कृतयुगामध्ये जर ध्यान केलं तर भगवंताची प्राप्ती होत होती. कृते तध्यायते विष्णुर त्रेतायाम यजतो मखै. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावा लागत होता, तेव्हा भगवंत मिळत होता. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा करावी लागत होती, सेवा करावी लागत होती. सेवा महद्वारा, सेवा हा दारवंटा, सेवा करावी लागत होती. पण कलियुगामध्ये मात्र हे करायचं काम नाही. कलियुगी उद्धार हरीच्या कलियुगामध्ये एक फायदा आहे पहा. इतर युगामध्ये तुम्ही मनात कुठलाही संकल्प केला पण जोपर्यंत कृतीत येत नव्हता तोपर्यंत त्याचं फळ मिळत नव्हतं. म्हणजे उदाहरण घ्या साधं, तुम्हाला असं वाटलं की समोरच्या माणसाच्या उपकाडीत मारावं, तुमच्यासमोर मीच आहे आता फक्त. किती वाटलं म्हणजे गुन्हा होत नाही. जोपर्यंत तुम्ही मारत नाही तोपर्यंत गुन्हा होत नाही. एका माणूस पोलीस स्टेशनला गेला, म्हणे मला गुन्हा नोंदवायचा. कशा करता? अमक्याच्या विरोधात. काय झालं? माझ्याकडे पाहतो, डोळे वटारून पाहतो, एवढं आले डोळे करतो. हे पोलीस म्हणे मग बिघडलं काय? असं वाटते मारतो काय तो? मारलं का? पोलीस म्हटले मारलं का? मग गुन्हा होणार नाही. जोपर्यंत मारणार नाही तोपर्यंत नाही. तुम्हाला वाटलं खून करावं, वाटलं म्हणून शिक्षा नाही. जोपर्यंत खून करणार नाही तोपर्यंत शिक्षा नाही. असंच पूर्वी होतं. पण कलियुगामध्ये मात्र उलट आहे. तुम्ही जोपर्यंत पाप करणार नाही तोपर्यंत शिक्षा नाही. तुम्हाला किती वाटू द्या समोरच्याचा खून करावं, जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत शिक्षा नाही. पण तुम्ही जर सत्यसंकल्प केला, तुम्ही जर म्हटलं मी मंदिर बांधतो, या मंदिरातल्या पंक्ती एकटाच देतो, मी गोरगरिबासाठी दवाखाने उघडतो, मी अनाथाश्रम काढतो, मी झाडं लावतो, मी विद्यार्थ्यांना शिकवतो, मी वारकरी शिक्षण संस्था काढून पोरांवर संस्कार करतो. जोपर्यंत तुम्ही नुसते संकल्प करा, की संकल्प पूर्ण केल्याचं फळ नुसतं मनानं संकल्प केला तरी मिळतो, याचं नाव कलियुग आहे. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी किंवा सत्य संकल्पाचा दाता नारायण किंवा तुलसीदासजींनी सांगितले, कलियुग एका परम प्रतापा, कलियुग एका परम प्रतापा, मानस पुण्य होई नाही पापा, मानस पुण्य होई नाही पापा, मंगल भावना मनानं जर सत्संकल्प केला तर फळ मिळतंय. आणि म्हणून मनाला इंद्रियाचा राजा म्हटलंय. इंद्रियानाम दशैकैतम मनो
तत् अध्यक्षम मनुराजा एक देहपुरी असे नांद तू दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गाय मळवून आलो या देशा. सगळं मनावर अवलंबून आहे आणि म्हणून मनानं काय करायचं, मनाला सांगायचं की तू नेम कर. कोणता? नित्य, रोज नियमित नेम कर. कोणता? तर कलियुगात ज्याचा आधार आहे, ज्याच्या आधाराने हाही भवनौका तरता येईल, भवनदी तरता येईल, हा भवसमुद्र पार करता येईल, अशी नौका कोणती? ती नामाची नौका आहे. नामाच्या सहस्त्रावरी नावाया उधारी सजून या संसारी तारू झालो. नामाच्या आधाराने सगळं करतायत. कलियुगी तारक नाम एक. म्हणून नामचा नियम केला पाहिजे. नित्यनेम नामी, भगवंताचं नामस्मरण करण्याचा. नामस्मरण कसं करायचंय? देवाचे नाम तुम्ही उच्चारा अट्टाहासे, अट्टाहारपूर्वक नियम करून. जो जप इतक्या संख्येमध्ये जप केल्याशिवाय पाणी पिणार नाही, काम करणार नाही, दुसरं कुठलंच व्यवस्था जपणार नाही. नियम केला पाहिजे. आणि असा नियम जो करतो त्याचं काय, त्याला मिळतं काय? महाराज म्हटले, अहो त्याला काय मिळायचं बाकी आहे? जो नित्य नेमानं नियमपूर्वक, अट्टहासपूर्वक, प्रतिज्ञापूर्वक जो भगवंताचं नामोच्चारण करतो त्याचं फळ काय? लक्ष्मी वल्लभ. त्याचं फळ सांगितलंय लक्ष्मी वल्लभतया जवळी. कोणाजवळ? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. प्राण्याबद्दल बोलले, प्राण्याबद्दल. नित्य नेम नामी तो जावई दुर्लभ, नित्य नेम नामी तो माणूस दुर्लभ, नित्य नेम नामी ती पायी दुर्लभ, ती सासू दुर्लभ, तो नेता दुर्लभ, तो पुढारी, तो कीर्तनकार दुर्लभ. नाही नाही नाही, प्राणी. प्राणी कोणाला म्हणतात? जे जीव आहेत ते सगळे. आणि प्राणी म्हटलं की उदाहरण डोळ्यासमोर येते गजेंद्राचं. त्याने पै भक्तीचे निनामे चतुष्पादादी आगवे वैकुंठाची राणीवे योग्य केले. त्या गजेंद्रानं काय केलं? तो जेव्हा त्या समुद्र नदीमध्ये, जलाशयामध्ये क्रीडा करत होता, त्याच्या बायका होत्या, मुलं होते, व्याई होते, जावई होते, नातू होते, हे सगळे होते. आणि त्या नकराने त्याचे पाय पकडले. सुरुवातीला त्याने स्वतः लढाई केली. पहिले स्वतःवर विश्वास होता, पहिले विश्वास स्वतःवर होता. त्याला म्हणतात अहमध्यास. मग मी जेव्हा त्याच्या लक्षात आलं आपली ताकद कमी पडतंय, तेव्हा त्यानं इतर नातलगांकडे पाहिलं, बायकोकडे पाहिलं, मुलाकडे पाहिलं. आणि या लोकांनी काही वेळ मदत केली, याला म्हणतात ममाध्यास. यांच्याकडून अपेक्षा केली, काही वेळ गेला, मग असं लक्षात आलं या लोकांच्या की आपली पण ताकद पुरत नाही, हा तर जाईलच पण आपल्याला घेऊन जाईल. यांनी सगळ्यांनी सोडून दिलं. हा म्हणे अरे या ना. पोराला म्हटलं तुम्ही माझ्याकरता करा. पोरं म्हणले आमच्या वाटण्या झालेल्या आहेत, आमचा हिस्सा भेटला. व्याई म्हणतो आम्ही पोरगी दिली, आता तुमच्या नादी लागत नाही. जावई म्हणतो आता आम्ही आमच्या घरी बरे. बायकोला म्हटलं तर शेजेचे कामे न राहे दुरी, गावचा देशीचा चौधरी सोडविना राजा, देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. तुका म्हण तुझा सोडविना कोणी, तुका म्हण तुझा सोडविना कोणी, तुका म्हण तुझा सोडविना कोणी, तुका म्हण तुझा
आता भगवंताशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही. त्यांना भगवंताचं नामोच्चारण सुरू केलं, धावा सुरू केला, आठव सुरू केला. आणि देव पळवा धावत आला, कनवाळू कृपाळू भक्ताला गिमोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. देव धावत आला, लक्ष्मी वल्लभ धावत आला, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आता यातलं फक्त एवढाच अर्थ सांगू, गोम येत्यात. हे बा, व्यवहारामध्ये आपल्याला जर स्वतःच्या नावानं ओळखलं तर बरं वाटते. नियम असा आहे की ज्या माणसाला त्याच्या स्वतःच्या नावानं ओळखतात त्याला उत्तम मानलं पाहिजे. ज्याला वंशाच्या नावानं ओळखतात त्याला मध्यम मानतात. अमक्या घराण्यातले आहेत, अमक्याचे चिरंजीव आहेत, तमक्याचे नातू आहेत, त्याला म्हणायचं मध्यम. सासऱ्याच्या नावानं जर ओळखल्या जात असाल त्याला अधम म्हटले, त्याला अधम मानतात. आणि बायकोच्या नावानं जर ओळखल्या जात असेल, हे कोण आहे तो पाहुणे, हे आमकी आमकी बाई आहे ना, त्याच्या नवरा आहे, ही ओळखाला अधमाधम म्हटलंय. उत्तम व आत्मन ख्याता पितू ख्याता तू मध्यमा, अधमा श्वशुराख्याता पत्नी ख्याता अधमा धमा. बायकोच्या नावानं पत्रिका आली लग्नाची, जाता का? बायकोच्या नावानं नवरा जातो का? मुलाच्या नावानं आली तर बाप जातो का? बापाच्या नावानं आली तर मुलगा जाईल. मोठ्या भावाच्या नावानं पत्रिका आली तर लहाना जाईल, पण लहानाच्या नावानं आली तर मोठा जाणार नाही. बायकोच्या नावानं ओळखला जाणं व्यवहारामध्ये अधम मानलंय. पण मात्र लक्ष्मी वल्लभ, इथे याचा उल्लेख काय केला? लक्ष्मीचा नवरा येतो. व्यवहारामध्ये बाईला नवऱ्याच्या नावानं ओळखलं जाणं भूषण आहे, पण नवऱ्याकरता बायकोच्या नावानं ओळखलं जाणं भूषण नाही. आणि मग देवाकरता कसं म्हणतो लक्ष्मीचा पती? याचं कारण असं आहे की त्याच्याकरता ते भूषण आहे. का भूषण आहे? भूषण याच्यामुळे की सगळं जग लक्ष्मीच्या मागे आहे, सगळं जग पैशाच्या मागे आहे. नेते काढा, माणसं काढा, शेतकरी काढा, व्यापारी काढा, नोकरीवाले पहा, दुकानदार पहा. इतकंच नाही तर साधू, संन्यासी, मठावाले आणि पीठावाले, मठावाले, साधू, संन्यासी हे पण सुटले नाही, सगळे लक्ष्मीच्या मागे आहे. आणि ही लक्ष्मी जेव्हा समुद्रातून वर आली तेव्हा हिच्या मागे सगळे पळायला लागले. पण हिच्या मागे सगळे पळतात, पण ती कोणालाच वरत नव्हती. ती प्रत्येकात दोष पाहू लागली. दुर्वासाले म्हणे रागीट यांनी क्रोधाला जिंकलं नाही. महादेवाले म्हणे जब स्मशानात राहतात, अमंगल आहे. बरं, हिरण्यकशिपूला म्हणे याच्या जीवनाची काही शाश्वती नाही. दुर्वासाले नको म्हणे. इंद्रचंद्र आले, हे म्हणले हे मी काम जिंकला नाही. बृहस्पती आले म्हणे क्रोध जिंकला नाही. हे प्रत्येकातला दोष काढू लागले आणि सगळे तिच्या मागे, ती कोणालाच वरत नाही. आणि फक्त एक देव भगवंत तिच्यापासून दूर बसला होता, जो तिच्याकडे पाठ फिरवून बसला होता. त्या निर्दोष निरपेक्ष अशा परिपूर्ण भगवंताला, भगवान विष्णूला तिनं पाहिलं आणि तिनं त्याला वरलं. मग ती लक्ष्मी झाली भगवंताची पत्नी. लक्ष्मी पत्नी झाली, पण त्याने आड घातली, मी तुला पत्नी म्हणून स्वीकार करतो, पण माझी सेवा करावी लागेल. सगळं जग लक्ष्मीची सेवा करते आणि लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. हो, ती याची सेवा करते म्हणून तो लक्ष्मी वल्लभ आहे. यांनी काय केलंय? लक्ष्मी तिला कामाला लावलंय. त्या भृगु ऋषीनं जेव्हा लाथ मारली की नाही भगवंताच्या छातीवर, तेव्हा भगवंतानी काय केलंय? त्यावेळेस आडवी आली लक्ष्मी, तिला बाजूला केलंय. मी या डावलोनी लक्ष्मी केली परवती, फेडोनी चिंता मडी घेतला हाती, मग बोडवली वक्षस्थलाची वाहती चरण रजा. अजून पाऊलांची मुद्रा मी वाहेगा सुभद्रा, आपुल्या दैव समुद्र जतने लागी. लक्ष्मीला बाजूला फेकला, हात मारून बाजूला सरकवलं. आणि ती लक्ष्मी ज्याचे पाय धरते तो तिला बाजूला टाकतो. आणि तो पाय कोणाचे धरतो?
जो नित्य नेमानं नामस्मरण करतो त्याची. नाम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे. तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबी नसे. वरी योगियांची मानसे उमरळ जो निजाय. परितया पाशी पांडवा मी हरपला गिमसावा. जेत नाम घोष बरवा करीती ते माझा. जिथे नामघोष चालतो, जिथं नित्य नेमानं भगवंताचं चिंतन चालते, नामस्मरण चालते, तिथं तो लक्ष्मी वल्लभ तिथे येतो. आणि नवरा आला की बायकोला यावं लागते. लक्ष्मी वल्लभ तया जवळी म्हणून तो लक्ष्मी वल्लभ म्हटले. शिवाय दुसरी गोष्ट अशी, लक्ष्मी चंचल आहे, टिकत नाही. नुसती लक्ष्मी जर आली नाही तर वाटोळा करते बरं का. लक्ष्मीच्या मागे 15 अनर्थ सांगितलेत. एकटी यायला जमत नाही. बायकोने एकटी येऊ नये, नवऱ्यासहित आलं पाहिजे. मिळून एकत्र आलं पाहिजे ना, दोघाला जीव घातलं पाहिजे. एकटीला नाही जमत, दोघाला आलं पाहिजे. आणि ती एकटी आली तर नुकसान करते. बरं, तिला काय म्हणतात माहिती आहे का? ती चंचल आहे, विजय इतकी चंचल आहे. जितकी वीज चमकते नष्ट होते ना, तशी ती चंचल होते. आयुर नश्यति नश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायान्ति गता पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षका. लक्ष्मी स्तोयतरंगभंग चपला विद्युच्चलं जीवितं तस्मां मां शरणागतं शरणगत त्वं रक्ष रक्षाधुना. ती विजेसारखी नष्ट होते. ती चंचल आहे म्हणून तिचं नावच चंचल आहे. पण एवढी चंचल असणारी लक्ष्मी जैसी लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मी नाही पाहिजे, स्थिर लक्ष्मी पाहिजे. महालक्ष्मी राहिली पाहिजे का गेली पाहिजे? लक्ष्मी स्थिर पाहिजे का पळणारी पाहिजे? लक्ष्मी स्थिर. पैसा मिळवणं सोपं आहे, पचवणं अवघड आहे. आला पैसा, समृद्धीचा पैसा टिकला का हो? तुमच्या जवळ आहे ना समृद्धी. किती लोकांना टिकवता आला, किती लोकांना पचवता आला. पैसा मिळवणं सोपं आहे, सांभाळणं अवघड आहे. पैसा तेव्हाच सांभाळणं शक्य आहे जेव्हा पैशाचा मालक लक्ष्मीपती तिच्यासोबत असतो तेव्हा. म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाच्या? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. विठोबा रखो माई. नित्य नेमानं तुम्ही नाम घ्या असं सांगितलं. पण नाम कोणतं घ्या ते म्हणतात. या अभंगात त्यांनी 2 नावं सांगितलेत, अलग अलग ठिकाणी सांगितलेत. म्हणजे त्या याच्यात काय म्हटलंय? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सरकार. बरं, एका ठिकाणी म्हटले काय? कृष्ण विष्णू हरी गोविंद हे तो नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ते म्हटलंय. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी वेगवेगळे नावं सांगितलेत. पण या अभंगामध्ये मात्र 2 नावं सांगितले. याचा उच्चार करा.
नारायण हा शब्द अजामिळाची गोष्ट सांगतोय. इंगित लक्षणार्थ पोट दाखवतोय कोणाकडे? अजामिळाकडे. अजामिळा ब्राह्मण होता, चांगल्या कुळात जन्माला आलाय, उत्तम संस्कार आहेत, कर्मकांड नीट करतोय, वेदशास्त्र संपन्न आहे. पण लहानपणी हे सगळं घडलं, मौंजी बंधन घडलं, वेदशास्त्र पाठ आहेत, सगळे नियमानं पाळत होता. पण तरुणपणामध्ये बिघडला, कुसंगती लागली, इतका वाया गेला की त्याचं नावही घ्यायला कोणी तयार नाही. तो अजामिळा. नंतर मात्र संतांची भेट झाली नारदाची, आणि मग नारदांनी सांगितलंय तुझे कर्म एवढे भयंकर आहे की ते जळता जळणार नाही. मग तू काय कर, तू आता फक्त नामस्मरण कर. कोणतं नाव म्हणू? म्हणे म्हण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण नाव म्हणणं कर. तो म्हणे जमणार नाही. मग तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. लहान्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि त्या मुलाचं चिंतन करत होता नारायण नारायण. मरतानाही चिंतन नारायणाचं केलं मुलाचं. यमदूत आले आणि विष्णुदूतही आले. यमदूत म्हटले पापी आहे, दुराचारी आहे, अभक्त आहे, त्याला उचलून घेऊन जातो आम्ही. विष्णुदूत म्हटले तो आमचा आहे, हात लावायचा नाही त्याला. त्यांना नारायण म्हटलंय. मरताना नाव आले अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे त्याच्या सुखा पादैवा पार नाही. तुम्ही त्याचं आमचं आहे. अरे म्हणे त्याचं नाव, तर मुलाचं नाव घेतलं, विष्णूचं नाही. अहो म्हणे साखर रागानं खाल्ली आणि प्रेमानं खाल्ली, कशी लागणार आहे? रागानं खाल्ली तरी कशी लागणार आहे? आणि इलेक्ट्रिकच्या छिद्रामध्ये त्या प्लगमध्ये प्रेमानं बोट घातला आणि बटन सुरू केलं. प्रेमानं कसं होईल? ते काय आपला मालक आहे म्हणून सोडून देईल का? झटका देणारच आहे. त्यामुळे कोणत्या का रूपानं नाव घ्या भगवंताचं, उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. कले अजामिळा ब्राह्मण, अजामिळा उद्धरला, देखा अजामिळा उद्धरिला नामे येणे मुकुंदी. नारायण हे नाव सांगतंय अजामिळाची कथा, आणि हरी नाव सांगते गजेंद्राची कथा. गजेंद्राची कथा आता आपण सांगितली. त्यामुळे नारायण नावाने उच्चार झाला अजामिळेचा, आणि हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. मग इतकं सामर्थ्य हरीचं आहे. महाराज नारायण हरी जर म्हटलं तर काय मिळतंय? भुक्ती मुक्तीच्या वेळी घरी त्यांच्या. भक्ती नाही, भुक्ती. भुक्ती म्हणजे भोग, आणि भुक्ती म्हणजे भोग. सगळं भोग मिळतो ना. तुम्हाला कोणी सांगितलं वारकऱ्यांनी संतांनी घरी बसाव? आम्ही सदैव सुडकी जवळी असता चोर धाकी, असं काय कोण सांगितलं? असं आपण नसो का? ती त्रिभुवाने आम्ही वैभवाचे धनी नसाव का? काय एवढ सरती पुरती धनवित्ते तनगरी पांडुरंग. आमच्याकडे प्रचंड ऐश्वर्य आहे, कारण ऐश्वर्याचा मालक असणारा जो भगवंत आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रिया, या सगळ्या गोष्टी ऐका. यशस्श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत तया नाव भगवंत. तो भगवंत आमच्या जवळ आहे, आणि तो लक्ष्मी वल्लभ आमच्या जवळ असल्यामुळे आम्हाला जगातले सगळे भोग मिळतात. बंगले काय, गाड्या काय, घरं काय, घराचं सुख, बायकोचं सुख, पैशाचं सुख, सगळं सुख मिळतंय. पण चित्त नामी असलं पाहिजे. भोगाव, पण भोगण्यात आसक्त होऊ नये. भोक्ती आणि मुक्तिचारी, चार मुक्त्या आहेत ना, सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. चारही मुक्ती त्याच्याजवळ असतात. इतके लाभ फक्त नामस्मरणानं. पण नामस्मरण कसं? नित्यनेमानं केलं पाहिजे. नित्यनेमानं जर नामस्मरण केलं तर लक्ष्मी वल्लभ त्याची सेवा करतो. नित्यनेमानं नामस्मरण केलं तर भुक्ती मिळते, म्हणजे समग्र ऐश्वर्य भोगायला मिळते, भोगही मिळतात. अहो या भोक्षामा घरी कामारी दासी,
आमच्या घरी काय कमी आहे? काय एवढे मज ठेवियले ठेराई, पोटालो तई पासून या समर्थे. आणि जर असं नाही केलं तर महाराज म्हणतात तुम्ही जिवंत असून नरकात हो, तुम्ही नरकात आहे. आणि मेल्यावर सुद्धा तुम्ही यमाचे पाहुणे होणारे. आणि विना जन्म नरकेची सांगतो तुम्ही ऐका. जर नाही ऐकलं तर शिक्षाही सांगितलेली आहे. नियम नाही पाळला तर शिक्षा आहे की? पोलिसांचा नियम नाही पाळला तर, सरकारचा नियम नाही पाळला तर शिक्षा आहे. यमाचा पाहुणा. नरक कशाला म्हणायचं आहे? नरको तम उन्नाह अशी व्याख्या आहे. म्हणजे सगळ्या तमोगुणांचा प्रादुर्भाव होणं हाच नरक आहे. काम क्रोध भय सगळ्या प्रकारचे जे आसुरी संपत्ती आहे त्या येणं म्हणजे नरक आहे. आणि इथं तर नरकात राहा तुम्ही, पण मेल्यावरही तुम्ही कुठे जाल? यमाच्या घरी जाल. यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि मग आता असं शिक्षा दिल्यानंतर तू मग निवृत्तीनाथांना विचारलं की तुमची आवड काय? निवृत्तीनाथांना आवड विचार. निवृत्तीनाथ म्हणाले अरे तू सांगतोय सगळं, पण ज्ञानोबा माऊली तू सांगतो पण तुझी आवड काय? कशाकरता सांगतो? तुझा हेतू काय? ते म्हणाले माझा हेतू असा आहे की हे जे आकाश आहे की नाही, आकाशापेक्षाही व्यापक भगवंताचं नाव आहे. आणि आकाश जितकं सूक्ष्म आहे ना त्यापेक्षाही भगवंत सूक्ष्म आहे. आणि असं भगवंताचं नाव आणि नामी यामध्ये अभेद असतो, पण नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? त्या आकाशापेक्षाही व्यापक. यो वै भूमा तत्सुखम न अल्पास्ते सुखमस्ती. अत्यंत व्यापक असणारे सुखरूप असतो. आणि माझं नाव खूप श्रेष्ठ आहे, खूप मोठं आहे, ते व्यापक आहे, ते सूक्ष्म आहे, ते सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. तत्तिष्ठन्द चांगुलम. ते 10 सगळ्यांना पुरून उरलेले 10 बोटं इतकं व्यापक असणारं नाव घेत राहावं, नामचिंतन करत राहावं, नामस्मरण करत राहावं. हीच महाराज माझी आवडी आहे. 4थ्या चरणात सांगा.
प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरी वीण जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाऊनी वाड नामाहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही श्रवण केलं 10 मिनिट लांबले पण श्रवण केलं. खरं म्हणजे तुमचं गाव लोणी आणि खाताही लोणी आणि लोणी पचवायला फार ताकद लागते. ते सकाळ जर जास्त खाल्लं तर सकाळ दिसत नाही पण तुम्ही पचवणारे लोक आहे म्हणून मला मोठे सरांनी सांगितलं म्हणून तुम्हाला मुठीनं लोणी वाटलं आणि तुम्ही ते चांगलं का वाईट खारट का तिखट पाहत बसा. पण तुम्हा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित आहे. आमचे सगळे ही गायनाचार्य मंडळी आणि मृदंग गोड वाजवला बरं जेवढा पाहिजे जसा पाहिजे तसाच वाजवला. मला नाव विचारलं नाही मी तुमचं कोण आहे. काय नाव तुमचं? अभिषेक. आडनाव काय? गरड. महाराज सध्या बनवू नका कळलं का? सरळ अर्थ घ्या. महाराज व्हायची गडबड करू नका. महाराज होऊच नका शक्यतोवर पण राहा सेवेकरीच राहा मृदंगवादक पण महाराज फक्त ज्ञानोबार आहेत. महाराज तुम्ही सिद्ध छान वाजवता तुम्ही आणि सगळ्यांनी साथ दिली. जितके वेळ तुम्ही बसले तुम्हा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित आहे. अधिकते सरते न्यूनते पुरते करो निघ्या तुमते विनवितसे किंबहुना तुमचे केले गर्भ कीर्तन सिद्धी गेले येत माझे जीवरले पायी कपण अज्ञानाद विस्मृतेर भ्रांत्या यन्योनम अधिकं पठन तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. वागी कल्याणधामसा अहम करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद माऊली महाराज श्वासानंद ब्रह्म
ब्रह्मचित्तला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली Hare